तू बाई कोण आहेस? तिकडे कुठं येतो आता आहे ना झटके साहेबांना सगळे आपलेवाले आपली केसेस त्याच्याकडे द्यावा लागल. बायको गायब झाली आणि बायको कोणा बरोबर गेलेली आहे हे पण मला माहिती आहे. फक्त आता असं आहे तिला गोड बोलून मी तर कायद्याचा धाक दाखवून तिला घरी आणलं पाहिजे. आहे का झटके साहेब? हा नाही. हो झटके साहेब. नाही नाही. हो इकडं हा नमस्कार. झटके साहेब नमस्ते. नमस्कार. हा नाही नाही ते वकील काय झालं ती केस कशी साहेब ऐका ना साहेब ती वकील कशी केस हा नाही ना ती बाई जी म्हातारी होती ना नागाला मारायला गेली ती साहेब ऐका ना साहेब ऐका माझा एक शब्द ऐका. हा नागाला मारायला गेली ना ती. कुठं बसू मी? नागाला मारायला गेली. हा मी कुठं बसू? इकडून बसू का तिकडून बसू? तर आहे ना तुम्ही इकडे बसा. तर आहे ना तिने नागाला मारायला गेली तर ती त्या म्हाताऱ्याच्या डोक्यात मारलं तिने अशी केस आहे साहेब ती. हो तिकडे बोलतात का? हो चालेल नमस्कार. अहो जरा मी म्हटलं मला तिकडे बसायला सांगतात काय ना. अजून काही गुण नाही आला का तुमच्या मानेला? नाही ते होतंय का? नावाप्रमाणेच होतं बा. सारखे झटके चालूच आहे का? ते झालं पासून झटके वकील म्हणतात. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तुमचं टोपण नाव आहे? टोपण. राग ना काही देऊ. तुमचं पूर्वीचं आडनाव काय आहे मग साहेब? सटकेल वकील. सटकेल? आता झटके वकील. आता झटके वकील. आणि मला सांगा मग सटकेल वकील बी कोणी ठेवलं होतं नाव? समाजानेच ठेवले का सटकेल बी? हा. आणि आता हे झटके वकील हे बी लोकांनीच ठेवलं का? बरं जाऊ दे आडनावाशी काय घेणं नाही. आडनाव विचारल्याबद्दल मी सॉरी आहे की नाही. आता खरोखर तुम्ही झटकेच मारी त्या मानेला. मला पंचायत पडली इकडे बसू का तिकडे बसू म्हणून. बोला तुमचं काय काम आहे? अहो प्रॉब्लेम असा आहे साहेब तो 2 वर्ष झाले बायको आहे ना मला न विचारता बायको पळून गेली. पळून गेली असं बी म्हणता येणार नाही. कारण ती आहे ना मला अशी लांबून लांबून दिसती. म्हणजे कुठं गेलेली आहे हे मला माहिती आहे. तो माझा प्रॉब्लेम नाही ना. मग त्याला डॉक्टर का दाखवावं लागेल. पळून गेली असं नाही म्हणता येणार. तुम्हाला डॉक्टर का दाखवावं लागेल. कोणाला? तुम्हाला सायकोलॉजिकल डॉक्टर का. मला? तुम्हाला. मी काय केलं? नाही मला नका डॉक्टर का दाखवू. माझी बायको आहे ना ज्या ठिकाणी आहे ना तिथं तुम्हाला घेऊन जायचंय प्रत्यक्ष. बायको आहे का? बायको आहे. मी बघतो तिला. फक्त ती माझ्याकडं माझी बायको येते ती परत माझ्याकडे कशी येईल याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करायचा आणि माझं गारानं कोर्टात मांडायचं. येईल ना. तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्ही माझ्या बरोबर चाला. मी सगळं त्या माणसाचा तुम्हाला पत्ता वगैरे सांगतो. आणि मग कधी वेळ भेटू मला. आज जर वेळ भेटल तर चांगली गोष्ट आहे. कारण मी स्वतः प्रयत्न करून बघितले पण माझ्या प्रयत्नाला यश काय आलं नाही अजून. चालतात ना मग? तुम्ही म्हणाल ती फी मी देईल. आज वेळ आहे का तुम्हाला? चला मग चांगली गोष्ट आहे. जाऊ. चालता माझ्या बरोबर? चला इथून आपण रिक्षा करू आणि रिक्षाने डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊ. मी लांबून तुम्हाला माझी बायको आणि ती कोणाबरोबर राहते हे पण सांगत. चालतात मग? समजला माझा प्रॉब्लेम? चला चल रिक्षा करतो मी. या तुम्ही ऑफिस लावून घ्या. घ्या ऑफिस लावून घ्या. ऑफिस लावून. इकडं जायचं का इकडं? इकडं जायचं. इकडं तुम्ही अशी निशाणी केली मी म्हटलं इकडं जायचं. ते इकडं जायचं. अहो तुम्ही तर तिकडं इकडं तुम्ही तिकडं निशाणी करतात ना. निशाणी इकडं ते माझं होतं ते जायचं इकडं आपल्याला. चला इथं थांबा. मी रिक्षा बोलवतो. कशी गेली? अशी गेलेली आहे. तिचा जाण्याचा रस्ता हाच आहे. कदाचित त्यांना आता आपण डायरेक्ट घरी जाऊ त्यांच्या. घर इकडे आहे जवळ. 2 वर्षापासून आहे ना माझी मंडळी आहे ना त्या बाबा संघ राहते. कोणत्या बाबा संघ? त्याचं नाव आहे बाबूराव नाव आहे. आणि 2 वर्ष झालं मला न सांगता माझी बायको त्याच्याबरोबर रासरोस राहते. हो मी प्रयत्न केला. हे कोण? येत बसलेले हे बघा. त्याच्या जवळ जे बसेल आहेत ना ती माझी मंडळी. मंडळी. हा लाल साडीवाली. इकडली.
इकडली ही का हा हा ही इकडली. माझ्याकडे बोट नका करू. ती लाल साडीवाली ही का हा नाही ती ही अहो ही डॉक्टर का साहेब ही हा ही का ही का ही. हा हा. काय करायचं? आणि त्या जवळ 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 जा. हे बघा ही माझी मंडळी. हा. राम राम पाहुणे कुठले काय लोटताय तुम्ही? कोण आहे पहिला नवरा आहे माझा. तवाला नवरा हा पहिला नवरा. म्हणजे काल आलाय मला काय माहिती काय आलं विचारा तुम्हीच. का हो? राम 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 काल राम राम घालते. जाऊ जाऊ दे आला आलाय घरी आपल्या बाई ओ बाई यांना ओळखलं ना. हे प्रसिद्ध आहे नाशिक जिल्ह्यामध्ये हो, प्रसिद्ध माहिती आहे आहे झटके बाई वकील. झटके वकील माहिती. हे काल आणलं तुम्ही इकडं काय आणलं इकडं? तुम्ही काय आणलं इकडे यांना? आता इथून तर आहे का मग तुम्ही काय आणले यांना तुला इकडं? किती वेळेस फोन केले मी. आता बायला कोणी तुम्ही देऊ बा- काय नाही 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 मग कोणी आणि तुम्ही कोण आहे हिचेवाले? मी लग्न लावलं 10 वर्षापूर्वीच्या संघ. आणि मग ती आमच्या माणसं माग कस काय आली लग्न करून आले कस काय आली? असं कस काय 2 वर्ष झाले 2 वर्ष लग्न केलं? हा बाई 2 वर्ष झाले. हे कोण आहे तुमचे मिस्टर आहे का. हा हा म्हणतात कुशाल सोबत बाई. आला असं माझी बायको घेऊन आला हा. 1 मिनिट थांबा. तू बाई कोणाची? तिकडे कुठं देतो यांची. मला तिकडे काय कोण होतं असं? बायको माणूस कोणाची पागल ते सांग. तुम्ही. तू बायको कोणाची? त्याला हो झटके तुमचं बिटके. नाव काय नाव सांगा ना बायको कोणाची? झटके. मावली का तिथं बोलती का? खोटं बोलतो तिचं- खोटं बोलतो हा. मी यांची बायको आहे, यांची. आपली फाईल पाहिली ना अरे ती तुम्ही. बाई बाई खोटं बोलती का? हा बाबा खोटा बोलतो आणि बाई पण खोटं बोलायला लागली आता. का का बरं? बाईलाच मी नकोय का? म्हणून तर राहू राहिली ना 2 वर्षापासून. वकील साहेब तुम्हाला एक सांगू का? मी खरं सांगू का? यांच्या सोबत लग्न केलं बरोबर. 4-5 वर्ष यांच्या सोबत राहिली. मूळ बाळ होत नाही काही नाही. मग यांच्या सोबत राहून उपयोग काय? माझी उभी जिंदगी जाळून घेऊ का या माणसा बाई? हा? का मग का मी- बरं होती? मला काय माहिती त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. मग मी यांच्या सोबत साहेब. लग्न केलं आता. अहो, मला यांच्यासोबत नसल काही- होत नसल होत याचा अर्थ मला न विचारता दुसरा घरोबा करायचा का. नाही नाही मला तुमच्या सोबत नाही यायचं. मी यांच्या सोबत लग्न केलंय आता. आता बघा केस कोणती करायची? हा? केस कोणती करायची? काही करा माझा उद्देश आहे मला माझी बायको माझ्या घरी पाहिजे. हे तुम्ही ठरवा आता. असं. मला चोरीचा आरोप लावणं हे करणं असं अजिबात जमणार नाही. मला फक्त माझी बायको. पण ती बायको नाही म्हणते. नाही म्हणते बघ ती हा कशी म्हणाली याच्याबद्दल तुम्ही काहीतरी सांगा नसेल. तुम्हाला माहिती आहे आता मुली भेटत नाही बाया भेटत नाही. 4-4, 5-5 लाख रुपये देऊन बी बायको कोणाचं होत नाही. पण त्यापेक्षा मी तुम्हाला 5 लाख रुपये देतो मला माझी बायको. बरं. बघा ना, तुम्ही एकदा त्यांना विचारा. ए बाई काय हो वकील साहेब तुम्ही आज काय बाय का पण काय बायला तुम्ही काय असं काय बायला काय बरं करू असं राहिले काय? हो तुम्हाला कळलं का काय? अहो, त्यांचं नाव त्याच्यामुळे पडलेलं आहे झटके वकील. हा आणि तुमच्या बायकडे पाहायला ते काही रिकामे आहेत का. सुंदर बायको आहे त्यांना. म्हणून मा बायको करून द्या काय तुम्ही अरे काय आरोप करू राहिला वकील साहेबाकडे. खुनवत सांगू का? खुनवत नाही मी. ते पण ते होतं. पागल दिसतंय आणि ही मला. बी दातड काढू राहिली खुशाल. अहो तुम्हाला खरं सांगू एवढा हा विषय येतो. हा ते बरं कसं म्हणताय. चल चल. अरे काय तुला कशाला हा नाही तुला चल म्हणायलाच आले ते एवढं बाई, मात्र. हसू नको तू. हं? अहो तुम्ही सारखे त्या बायला का असं काय करू राहिले पहा ना कसं तू करता. बा- बघा. मला काय बघा आणले? कोणाला. इथं कशाला आणले? कोण आणले आम्ही आलो तुम्हाला बोलायला मी आणलं. काला मा उडायला आणला का ए, मग तुला काय समज द्यायचा नीट बोल. नाही मा उडायला आणला का हा? हा? तुम्हाला काय समज दिला संबंध म्हणजे तो डायरेक्ट बायला कोण राहिला दिसतो का अरे नाही ना बाबा नाही ना. चल, चल, जाऊ द्या. याची मुंडी सरळ करा. याची मुंडी सरळ करा तुम्ही. हो वकील साहेब ते तुमचे. ते नाही का मी वकील आहे. चला, इथं बसा. इथं. ऐका तुम्ही उठा. अहो, काय बघू राहिले बाबूराव तुम्ही. बाबूराव ओ बाबूराव हा? ही बाई कोणाची? शिरबीर तुटेल एक काय हो ही- माझ्या ही सगळं बाई- बोला या बाबतीत तो माझ्या असं काय बोलत आहे ही बाई कोण? अहो, त्यांना पक्षवात व्हायले. ही बाई कोण इकडे? माय बायको आहे ही कोण आहे? ही बायको आहे ना ही ही पण बायको आहे ही पण बायको? हा ही पण बायको का? हा ही पण आणि मग मग ही कोण आहे? हा ही कोण आहे? याला मुंडी. अरे बायकोला दोरे मार्या ही कोण आहे? ही हे बाबा आहे. बायको आहे का? ओ वकील साहेब तुम्ही ना डोक्याला केलं जा तुमच्या घरी वा वकील साहेब ही याची बायको आहे हे नक्की आणि ही माझी बायको आहे. मला काय कोणा केसी नाही करायचं हा का पागल माणूस आहे का? हात पुरव.
हा पागल माणूस आहे. मोबाईल सरळ राहा बरं. बाबा तुम्ही अशी माणसं मला माझं मानीचं जाऊ द्या. ही बायको तुझी आहे ना, हा हा नाही नाही पोलीस कंप्लेंट करा. हा. मी केस हिची हँडल करू. मी काय म्हटलं साहेब, मानुषी नात्याने आपण अगोदर समजून सांगून तिथं पोलीस केस तर करणारच आहे. हम्म. मग हिच्यावाला चांगलं चोंबड्या नोंदून ती लेडीज पोलीस घेऊन येऊ आपण आणि चोपीत चापीत घेऊन जाऊ मग चांगलं. हम्म. आता वरून वरून खालून पडतं चांगलं आहे. बाई पाय वरच क्लिअर नाही, खाली चांगलं आहे. ए टिंगल नका करू वकील साहेबाची. तो डायरेक्ट म्हणतोय हा झटके देतो ना तुला. बाबूराव चांगलं दिसते म्हणून. मी येऊ का? ए तू काला येतो माय माय नाही, येऊ नका. हा? तुम्हाला सोडल्यापासून त्याच्यासोबत लग्न केलंय मी. ही का ती? अरे तुम्ही ही सांगायला कोणाची 2 वर्ष झाले बायको? म्हणा लग्न करून हिच्यासोबत. अगे थांब का, दोड बेच मला काय ती वकील आहे, मला सटकेल दिसतंय. हा, अरे बोला. छी, हा? ही बायको कोणाची आहे? अहो ही बावलीच आहे. अहो, तो म्हणतो आता म्हणतोय. हिला घेऊन जाऊ का म्हणतो, हिला घेऊन आता जाऊ. म्हणतो काय? गडी कोण म्हणतो अरे तुम्हाला माझी बायको आहे, माझी बायको आहे. तुमची बायको कोणती आहे? वकील साहेब मी ही सांगतो बायको ऐका. कोणाची? लय ही लांब नाही ही नाही माझी, ही नाही माझी वाली. ही बायको माझी वाली. आता मी सुद्धा म्हणू शकतो ना माझी आहे, पण तशी नियत नाही आपली वाली. हा? तुम्ही तर नाही बोलले ना आता. हा? ही बायको तुमची आहे ना? हा ही बायको माझी. ही नाहीये, ही नाहीये, ही याची बायको आहे. वकील साहेब ही कोणाची आहे? हा? ही कोणाची? याला ही याची कोण वाली. वकील केलं काय काय कोणती? अहो आता तुम्ही ना थांबा थोडस. ही बायको याची आणि ही बायको माझी आहे. हिला घरी घेऊन केस काय? जाण्यासाठी केस कोणाची आहे? केस माझी आहे. हम्म. मग आता कोणावर केस करायची? बायको कोणाची आहे? माझी. कोणती? ही. अहो वकील साहेब त्यांच्या दोघांची भांडणं झाले. 4-5 वर्ष झाली तेव्हा. ते पण. मग ते 2 वर्ष झाले आम्ही लग्न केलंय हा. हिच्या संग मी. दिली ना कबुली आता, आणि दिली ना मग- कबुली. आणि मग तिला नाही राहायचं याच्या बरोबर. मला सांगा वकील साहेब, भांडण झालं मग बायकोने बी न विचारता दुसरा नवरा करायचा का? हो. मी बाईच्या बारावर राहते ना वकील साहेब. सोडून दिला तो नवरातीनं. हा. पण मी काय म्हणते, तुमची बायको तुमच्या हातात आहे का? कायदेशीर पुण्यात सापड. तुम्ही रजिस्टर मॅरेज झाले की हा झाला केले आम्ही सगळं केलंय ना. केलं ना. हिचं- आणि एक पोरगा आहे आम्हाला. हा माझ्या पहिल्या बायकोची हिचं संमती दिली मला. रजिस्टर सांगा. मॅरेज झाले. मा बायकोने संमती दिली परत मला. हा. बायको कोणती? ही ना? अहो ही एक आहे, पहिली ही आहे, ही दुसरी? ही दुसरी केली. हा तुझी बायको कोणती मग? ही बायको आहे. ही घरी घेऊन जाण्यासाठी काय करावं लागेल ते तो हे करा. ते काय बोलताय? हा. रजिस्टर झालं. ही बायको कोणाची? माझी. आणि ही बायको कोणाची? त्याचीच आहे. ही बायको ही खऱ्या अर्थाने माझी बायको आहे, पण तो माझी म्हणतो तिला. ही तुझी बायको कोण आहे? तो म्हणतो जा दोन्ही- बाबा हो, जा रे. ए काल आणलं गेलं काल काय आणलं. रट्ट्यातच बारी तुला आता मी. तू- अरे तुझी बायको कोण आहे ते सांग. ए, शांत बस. काय तुझी बायको हो कोण? वकील साहेब तुम्हाला काय तर काय करता ते करा. तुझी बायको कोण हे आहे? काय डोकं खायचं काय बाई? तुझी बायको बाय बायको ही पण आहे. हा, ही कोण ही आहे? पण केली. मग हिची बायको कुठे मला काय गेली? माहिती. तुला तुला बायको सांभाळता आली नाही का? हा माझ्या कसली केस देवराल तू? केस कसली? तुझी बायको कुठे? अहो वकील साहेब, तुम्हाला आता कोणत्या भाषेत नाही, नाही. सांगू? ओ वकील का तुला? वकील हा, मी काय म्हणते काय का का इथं बसा म्हणा इथं. नाही बसायचं नाही त्याला बसत खायला मी बस संध्याकाळपर्यंत हालायची नाही नाही तू गेला. बस हो इकडं बस. इकडं मला बस. घेऊन जायला बसला. बसू द्या ना, बसू द्या ना, वकील येत आहेत ते. तुम्ही इकडं वाहून. तुम्ही इकडं वाहून. हा, ते वकील साहेबाला मान. मी काय म्हणतो ऐका हा बोल. तुम्ही वकील आहे ना हम्म. आहे. तुमचं हाफिस कुठे आहे? हा हाफिस दुबेरवाडीला, कोर्ट दुबेरगाव. मग आता तुम्ही आमचं कोर्ट समजलं का इकडं आमच्या घरी? नाही नाही, मग कोणता वकील असं घरी येत असतोय? माझ्या ही ऑफिसला आले. हा? ते बोले की माझी बायको. अहो बाबूराव, मानुक्षी नाथेने आणलं म्हणलं आपल्या माझ्या बायकोवर अजून बी प्रेम आहे. अहो ते दडदडीत नाही बच्ची. अहो माझी बायको आहे ती देऊन हा टाका. मूर्ख माणूस हा. काय? अहो, तुझा या. तुझा असं नवरा कोण आहे? आहे ना? हा. विषय क्लोज झालाय. हा विषय. तुझ्या 2 बायका आहे. हा. हा? हा. याची बायको कुठे? आम्हाला काय माहिती? तुझी बायको कुठे? ही माझी बायको आहे. ते बघ. अरे हो सट केलं वकील तुम्ही सांगा हो. ही याची बायको आहे ना? खोटं बोलतो तो. हो नीट बरोबर असं मुडकं अरे. बरोबर सारखं ओके झालंय काय तुम्हाला? हो वकिलाला हात नका लावू. ही- आपल्या शिस्तीत ही राहा. बायको वकील येते. तुमची ना? वकिलाचे केस धरायला लागला. ही बायको- कुठून आणला वकील? हा? ही बायको मागे तुमची- काय आणतो मग? नामांकित वकील ऐ, येते. ऐ, मी इकडे आहे. आज तर भांडायचं नाही. म्हणजे अहो माघार आहे. तू हो, माझ- पहिले गेला बरं इकडून.
तू माझा आहे. त्या काढून द्या हो. निघा. तुम्हाला म्हणतो चल. होय, ए, नाही कोर्टात. चल. वकील. निघा. निघा चला. का दांडा काढू निघा चला काढू का इथून. दांडा वकील बाई. चला. होय, शाबास. निघा. एका प्रतिष्ठित वकिलाची हा, जा तुम्ही, जा. बदनामी करू राहिले तुम्ही चाल नाही, दे निघा, चला. बेइज्जती करू ए राहिले बाई, तिकडं वकिला कोणाच्या बायका कोणाच्या बायकाला बायका बाई, म्हणता तो ए, ऐकत वकील जाय. वकील आहे तुम्ही जरा काय त्या बायला खोलून राहिले हा पत्ते गावाला होय, मग तुला ऐक मी काय म्हणतो. मला आहे तुला म्हणतो म्हणजे पाठवून देऊ का तुमच्या काय ऐका ऐका ते काय नाही. म्हणते ऐका ऐकून घ्या ना त्यांचं. ऐकून ते घे. म्हणताय हा. की तू चल म्हणे जातो नाही चालायचं नाही म्हणते मी. मग मी प्रतिष्ठित वकील आहे. हा पाहिलं तो का मात्र. त्यांची बेइज्जती करू राहिले. मला कुठून राहिले ते बेइज्जती केली तुम्ही बेइज्जती केली तुम्ही नाही तर ना मी तुम्हाला मग मी येऊ का सगळं मी येऊ का साहेब, याच्यावर आबरू नुकसानीचा दावा ठोकाव तुम्ही मी तुम्हाला ना हा, कोर्टात कोणत्या गावाचा वकील घेऊन आले तुम्ही इथं कोर्टात जा, बसील मी घरी तुम्हाला. जा, आबरू नुकसानीचा दावा ठोका जा याच्यावर घरी. दांडा हाण का बाक जा घरी जा. दांडा. जा घेऊन जा पहिले. काय करणार? टाकला इकडून. चालायचं घरी चालायचं दांडा नाही, याला काढा पहिले. तो दांडा काढून राहिला घरी चालायचं चला मी चला चला घरी चला का तू आता तुझ्यावर आहे ना नका साहेब चला चला. आपण नुकसानीचा दावा टाकू शकतो. टाका टाका हा सटकेल वकील म्हणत्या चला चला झटके वकिलाला साधं समजले नाही, नाही. हे लोक घरी घेऊन आलाय तुम्हाला ऐकून राहिला हा हे माहिती त्याला बाय आहे. कळणार बाय काय कळणार ते नुसतं असं झटके देतं येते झटके तर जाऊ द्या तिकडे तो खुनून काय त्याच्या झाला? मानेला काहीतरी आजार असेल हा का त्याला कोर्टाचा जज बोर कसं करीत असेल चालव म्हणे. असंच करत मला असेल. म्हणे, असं चालव म्हणे. म्हणजे जजला म्हणतात चाल असं करत असेल, काय असं करत असेल. जजला म्हणतात चाल असं. जजला काय ओळखावं याचं हा काय करतोय म्हणून नाही नाही त्याला बरोबर कळलं असेल रोजचं कळत असेल त्या हा का जज अरे बाई असते मग मग तिला कळत असेल ना रोजचं जात ती टपक्या घंटी दाबील असं वकिलाला करतो. बशी बाहेर जाय हा, बरोबर तुमचं. बरोबर आहे की नाही कोर्ट बंद करून टाकली काही नाही पण करून हा. काही असं करते काही असं करतं काही असं करतं काय असे करते असे करते वर पा खाली पा असं नाही करते असं करतं काही असं करतं काही असं करतं हा. तू नको घेशील मानाला शिर आपण बस खाली फुकट मला दवाखान्यात खर्च काय करायला माझा नवरा बाई ए पहिले काय तो फारकत येत तू विचारलं होतं त्याला कोणाला सट केला दुसऱ्या त्याला काय सांगायचं मी पळून आलती त्याला कोणी द्यायला का तिकडून बायको